हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता आम्ही बीचवरून निघालो आहोत. दुपारचे 12:30-1 वाजले आहेत आणि आम्हाला सगळ्यांना भरपूर भूक लागली आहे. पण आमचा पॉईंट कधी येतो आहे त्याची वाट बघतोय. एका बीचवर आम्ही उतरणार होतो, बटरफ्लाय बीच करून असं नाव आहे, पण तिकडे गाडी तुमची पार्कला करून आतमध्ये 2 किलोमीटर चालायचं होतं. त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं, कारण की भर उन्हात एवढं चालणं पॉसिबल नाही आहे. सो आम्ही घरूनच जेवण आणलं होतं. जेवणात होतं चिकन पुलाव आणि सलाड. असं जेवण बाहेर मोकळ्या हवेत जेवायला खूप मस्त वाटतं. आम्ही एक मोठं असं झाड बघितलं, तुम्ही बाहेर बघू शकता किती कडक ऊन आहे. सो आम्ही मस्त झाडाची इतकी मोठी सावली पडली होती, त्या सावलीखाली आम्ही जेवत बसलो होतो निवांतपणे. जेवण वगैरे झाले आहे आणि अर्धे लोक वरती ते दिसतंय तिथे गेले होते, पण मी नाही गेली कारण की ऊन कडक होता आणि मी हील घातली होती. सान्वी तिच्या मोठ्या पप्पांच्या पाठी लागली होती. उमेश वरती गेले म्हणून ती रडत होती. तिला घेऊन नाही गेले म्हणून. तिला तर फिरायला कंटाळा करत नाही, नुसतं फिरायला पाहिजे. सो फायनली उमेश आले खाली आणि आता मी एक दुसऱ्या रस्त्याने चाललो आहोत. काय आहे माहिती नाही, खाली जाऊन काय दृश्य दिसणार आहे, की तिथे काय रस्ता पण आहे की नाही माहिती नाही, पण आम्ही शोधत शोधत चाललो आहोत. बघूया. आणि इथून पुढचा ब्लॉग अम्मूने रेकॉर्ड केला आहे, सो तुम्ही नक्की ब्लॉग बघा. रस्ता खूप विचित्र आहे. आता आम्ही चालले आहेत. ही बघा, ही आहे प्रिया मम्मी, ही आहे चिऊ, ही आहे मी, ही आहे आमची आई, आणि तिकडे आहेत आमचे सगळे फॅमिली मेंबर्स. वरती पण आहेत, तिकडे फोर्ट मध्ये गेले आहेत. तर आम्ही, हे सुंदर नजारा आहे इकडे, म्हणजे असे झाड आहेत, म्हणजे जंगली बंगली आहेत. हिला काय माहिती नाही आहे म्हणून ती मम्मीला सांगायला लागली आहे. वाव, आम्ही इकडून चाललाय तसे. ओ शेट, ओ शेट, सॉरी सॉरी सॉरी, माय मिस्टेक. आम्ही आता इकडून जाणार आणि इकडे आहे आमचा मामा. उरे उरे मैया, आणि हे इकडे आहे आणि मला नीट करायला लागणार आहे. आमची अजूनही काही आली आहे. इकडे आहे आमचा मामा आणि ही आहे सान्वी. आणि आता मला नीट जायला लागणार कारण की माझ्या हातामध्ये कॅमेरा आहे. थांब. नको. हे बघा व्ह्यू बघा, मस्त आहे. आता मी झूम तर नाही करणार, पण मला असं आवडते. ए नीट आहे. हां, आता मला दुसऱ्या हातात पकडायला लागणार फोन. तर मी आता कसा आहे, उलटा आहे की सीधा आहे मला माहिती नाही, तर मी पकडणार ते. प्रिया, मी तुझा फोन घे हिच्याकडून. घेतलाय मी. चल, तुला सगळं नाही सांभाळती. बॅग चालवायची आहे. प्रिया मम्मीची आहे, प्रतीक्षा मम्मीची आहे. फेको, तिला काय सांगू? अरे साईड प्लीज. तो अम्मूने मोबाईल माझ्याकडे दिला आहे आणि उमेशच्या व्हाईट पॅन्टीवर सान्वीचे पायाचे ठसे उमटले आहेत. इथून थोडंसं डिफिकल्ट आहे. मी तर चप्पल काढूनच चालायला लागली आहे, पण जाम चटके बसते आहेत रे देवा. इतक्या विचित्र रस्त्यावरून सुद्धा उमेश सान्वीला चालवत नेते, तुम्ही बघा. आमची अर्धी गँग पाठी राहिली आहे, येऊ की नको असा विचार करत, कारण की रस्ता इतका विचित्र आहे. त्यामुळे पण इथे आल्यानंतर हा लांबून जो दृश्य दिसतोय खरंच खूप सुंदर दिसणार आहे. खाली जाऊन बघूया काय आहे. का डेंजर रस्ता आहे रे देवा. आता आपण इथे गेल्यावरती हे करू, चप्पल पायात घालू. ऐ ग देवा. हा वाव, नाईस. सो इथून अशी एंट्री आहे. इथून
पण आहे का रस्ता? हा ताई, इथून पायऱ्या आहेत त्या जाताना इथून वाव, एक नंबर. आमच्या मम्मी सगळ्यात पुढे चालल्यात, सर्वात पहिल्या त्या चालल्यात आणि आम्ही एवढे यंग असून सुद्धा आम्ही पाठी हळू जात आहोत. हा व्लॉग थोडा मोठा होणार आहे, पण नक्की पूर्ण व्लॉग बघा. इतकं सुंदर आहे. आले आले. चिऊ खूप स्ट्रगल करत खाली येत आहे. चप्पल घातले का नाही काय माहिती. शूज घातलेत तिने. तुम्ही बघू शकतात कॉर्डसेट मध्ये किती भारी दिसते. याच्या दगडात काही नको पाणी इतकं सुंदर दृश्य, एकदम अमेझिंग. पाणी इतकं स्वच्छ आणि नितळ आहे. ती दगडं वेगवेगळ्या रंगाची इतकी सहज दिसत आहेत ना पाण्यातून. आणि इतक्या कडक उन्हात, दुपारचे 3-3:30 वाजले होते, पण इतक्या कडक उन्हात सुद्धा थंडगार पाणी होतं. सो गाईस, तुम्हाला हा हिडन पॉईंट कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. उमेशचा गेम चालू आहे. आपण आपला व्लॉग बंद करूया. बाय बाय, टेक केअर.